नमस्कार। तर आज आपण एकदम आरोग्यदायी, बहुगुणी, मस्त चविष्ट अशी तोंडाची चव वाढवणारी कढीपत्त्याची चटणी कशी बनवायची ते ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। चला तर मग वेळ न वाया घालवता लगेचच आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर इथे मी मस्त ताजा फ्रेश असा कढीपत्ता घेतलेला आहे। कढीपत्ता घेताना तो छान ताजा आणि फ्रेश बघून घ्यायचा आहे, जेणेकरून चटणी छान जास्त दिवस टिकेल। त्यानंतर कढीपत्ता स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि एखाद्या कापडावर, सुती कापडावर आपल्याला तो पसरवून फॅन खाली सुकवून घ्यायचा आहे। हा कढीपत्ता आपल्याला उन्हात वगैरे सुकवायचा नाही आहे, तर फॅनच्या हवेखाली तुम्ही घरातच याला सुकवून घेऊ शकता। तर हे पहा, मस्त ताजी आणि फ्रेश अशी कढीपत्त्याची पानं आपल्याला निवडून घ्यायची आहे। जी काही खराब पानं वगैरे असतील तर ते काढून टाकायचे आहे। तर अशा पद्धतीने इथे मी 1 वाटी हा कढीपत्ता घेतलेला आहे। त्यानंतर एका कढईमध्ये इथे साधारण 1 चमचा आपल्याला तेल घालायचं आहे आणि घेतलेला सर्व कढीपत्ता आता आपण यामध्ये काढून घेऊ आणि अगदी लो फ्लेमवर आपल्याला हा कढीपत्ता छान कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। कढीपत्ता हा आपल्या केसांच्या आरोग्यासाठी खूपच फायदेशीर ठरतो। नियमितपणे कढीपत्त्याचे सेवन केल्याने केस गळणे कमी होते, केस वाढीस मदत होते किंवा केस लवकर पांढरे होत नाही। तर ओव्हरऑल हा कढीपत्ता केसांच्या उत्तम आरोग्यासाठी एकदम फायदेशीर ठरतो। शिवाय कढीपत्त्याच्या सेवनाने डायबिटीज आणि कोलेस्ट्रॉल सुद्धा नियंत्रित राहण्यास मदत होते। शिवाय वजन कमी करण्यासाठी सुद्धा कढीपत्ता हा खूपच फायदेशीर ठरतो। ओव्हरऑल कढीपत्ता हा आपल्या आरोग्यासाठी खूपच फायदेशीर आणि आरोग्यदायी ठरतो। त्यामुळे कढीपत्त्याचं नियमित सेवन हे केलंच गेलं पाहिजे। पण बऱ्याच वेळेस आपण पोह्यांमध्ये, उपम्यामध्ये कढीपत्ता टाकतो, तर बरेच जण कढीपत्ता निवडून टाकतात, तो खाल्ला जात नाही। त्यामुळे अशा पद्धतीने जर एकदा चटणी बनवून ठेवली की जेवणाच्या ताटासोबत ती 1 चमचा खाल्ली तर नेहमीच आपल्या आरोग्यासाठी ती फायदेशीर ठरते। तर अगदी लो फ्लेमवर कढीपत्ता छान कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेतलेला आहे। त्यानंतर एका ताटामध्ये याला काढून घ्यायचं आहे। त्यानंतर सेम त्याच कढईमध्ये पुन्हा इथे मी 2 चमचे तेल घेतलेलं आहे। त्यानंतर यामध्ये अर्धी वाटी आपल्याला शेंगदाणे घालायचे आहे। शेंगदाणे सुद्धा छान कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहे तेलामध्ये। तर हे पहा, शेंगदाणे सुद्धा मस्त आपण तेलामध्ये भाजून घेतलेले आहे। त्यानंतर अर्धी वाटी इथे तीळ घातलेले आहे। तीळ सुद्धा आपल्याला शेंगदाण्यांसोबत भाजून घ्यायचे आहे। तीळसुद्धा आपल्या आरोग्यासाठी खूपच फायदेशीर ठरतात। जसं की तिळाचं नियमित सेवन केल्याने हाडांना मजबूती मिळते, हाडं बळकट होतात। तिळामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असल्यामुळे ते आपल्या हाडांसाठी खूपच फायदेशीर ठरतात। त्यानंतर इथे मी 1 चमचा जिरं घेतलेलं आहे, ते सुद्धा यामध्ये घालून घेऊ आणि साधारण 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत। 7 ते 8 इथे मी लाल मिरच्या घेतलेल्या आहेत। ह्या देखील आपल्याला मिनिटभर तीळ आणि शेंगदाण्यांसोबत परतवून घ्यायच्या आहेत। तुम्ही अख्खी लाल मिरची नाही वापरली, लाल मिरची पावडर जी असते आपली रेग्युलर ती वापरली तरी सुद्धा चालेल, पण अशा पद्धतीने लाल मिरची वापरली की चटणीची जी टेस्ट आहे ती मस्त लागते। त्यानंतर अर्धी वाटी इथे मी किसलेलं खोबरं घेतलेलं आहे। आता पुन्हा आपण याला मिनिटभर अगदी कमी गॅसवर परतवून घेणार आहोत। तर इथे आपण सर्व साहित्य छान कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेतलेलं आहे। आता गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि हे संपूर्ण साहित्य आपल्याला थंड करून घ्यायचं आहे। अशाच पद्धतीने सर्व साहित्य मस्त कुरकुरीत भाजून घेतलं की चटणीची चव अगदी दुप्पट वाढते। चला तर मग याला थंड करून घेऊ। तर इथे मी एका ताटामध्ये कढीपत्ता आणि भाजलेलं सर्व साहित्य काढून घेतलेलं आहे। संपूर्ण हे थंड झालेलं आहे। त्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये इथे मी हे काढून घेतलेलं आहे। आता यामध्ये आपल्याला चवीनुसार थोडंसं मीठ घालायचं आहे आणि झाकण लावून आपल्याला याची मस्त बारीक अशी चटणी तयार करून घ्यायची आहे। मिक्सरमधून याला आपण फिरवून घेऊ। तर हे पहा, मिक्सरमधून मी ही चटणी फिरवून घेतलेली आहे। चालू बंद करत आपल्याला मिक्सरमधून ही चटणी फिरवून घ्यायची आहे। खूप जास्त बारीक देखील याला केलेलं नाही आहे, अशा पद्धतीची ही चटणी इथे मी ठेवलेली आहे। एकदा जर तुम्ही ही चटणी बनवून ठेवली ते 8 ते 10 दिवस आरामशीर टिकते, अजिबात खराब वगैरे होत नाही। जेवणासोबत, वरण भातासोबत तुम्ही ही चटणी खाऊ शकता किंवा मुलांना सुद्धा टिफिनला देऊ शकता। चपातीसोबत अगदी मस्त लागते। तुम्ही सुद्धा ही चटणी घरी एकदा नक्की ट्राय करून बघा आणि आय होप तुम्हाला माझा आजचा हा छोटासा व्हिडिओ आवडला असेल। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। तोपर्यंत बाय बाय।